बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारिक, नाशिक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाण्या हद्दीतील दहशतवादी विरोधी पथकाला हद्दीतील हॉटेल्स व लॉजेस तपासणी करण्याकामी आदेशित केले होते। वरिष्ठांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दहशतवादी विरोधी पथकाचे अंमलदार यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार दहशतवादी विरोधी पथकाने संदीप पवार, हेमंत मेंढे, राहुल मेहेंदळे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल्स व लॉजेस चेक करत असताना नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉज मधील थांबलेल्या इसमाकडे चौकशी केली असता एका खोलीतील चार इसमांचा संशय आल्याने त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदर इसमांची नावे अवधेश नारायण रामघर उपाध्याय वय 41 वर्ष, नितीन नाथा महाले वय 38 वर्ष, अरुण पंजाबराव गरुड वय 45 वर्ष, सचिन कैलास सिरसाट वय 38 वर्ष असे असल्याचे निष्पन्न झाले। त्यापैकी अवधेश नारायण रामघर उपाध्याय यांच्याकडे त्यांचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे नाव व क्रमांक असलेले 3 आधार कार्ड तसेच इतर बनावटी कागदपत्रे व इतर 3 इसमांकडे बनावट रेशन कार्ड, महसूल विभागाचे बनावट शिक्के मिळून आले। सदरबाबत चौकशी अंतिम 4 इसम हे राकेश बाळू जाधव, प्रमोद प्रल्हाद नार्वेकर, डेव्हिड लेमुवेल गायकवाड यांच्या मदतीने बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे बोगस जामीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून त्यांच्याद्वारे वेगवेगळ्या आरोपींचा जामीन करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात फसवणूक करणे आधी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नावे अवधेश नारायण रामघर उपाध्याय, नितीन नाथा महाले वय 38 वर्ष, अरुण पंजाबराव गरुड वय 45 वर्ष, सचिन कैलास सिरसाट वय 38 वर्ष, राकेश बाळू जाधव, डेव्हिड लेमुवेल गायकवाड यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे करत आहेत। सदर कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, संदीप पवार, हेमंत मेंढे, राहुल मेहेंदळे, विजय टेमगर, विष्णू गोसावी, नाना पानसरे, दत्तात्रय भाजे, संतोष पिंगळ, सागर आडणे, अजय देशमुख, केतन कोकाटे, कल्पेश जाधव, गोकुळ कासा, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी केली आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, नाशिक। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल, लॉजेस चेक करणं, वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं, हे उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते। काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार 1851 पवार, पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते, 4 इसम त्यांना संशयितरित्या या ठिकाणी वाटले। तर त्या सदर 4 इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे काही बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले, बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्याकामी कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे, बनावट पॅन कार्ड बनवणे, बनावट 7/12 उतारा या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास API सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत। सदरची जी कामगिरी आहे ती माननीय CP सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मधले DBचे अधिकारी, कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे। कुठल्या कोर्टामध्ये यांनी अशा पद्धतीने